राम राम शेतकरी बंधूंनो, शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा आधार. मात्र आज शेतीसमोर जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च, हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि रासायनिक निविष्ठांचा अतिरेक अशी अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती म्हणून पुढे येत आहे. नैसर्गिक शेती म्हणजे काय, तिची तत्त्व कोणती, शेतकऱ्याने ती कशी स्वीकारावी, उत्पादन, अर्थकारण आणि पर्यावरणावर तिचा काय परिणाम होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सावरकर महाविद्यालय बीड येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर साळवे उत्तम शंकरराव सर आलेले आहेत. मी बीडच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सर, आता नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय आणि श्रोत्यांना सोप्या भाषेमध्ये समजून सांगाल का? या संदर्भाने सांगत असताना नैसर्गिक शेती म्हणजे फार दुसरं तिसरं काही नसून अगदीच निसर्गाच्या नियमानुसार केली गेलेली शेती होय. अगदी आपण पूर्वीपासून जर पाहिलं तर आपल्याकडे केली जाणारी जी काही पारंपरिक शेती होती ती नैसर्गिक शेती होती, ज्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या ज्या काही उपलब्ध संसाधने होती त्या सर्व संसाधनांचा उपयोग करून शेतकरी आपली शेती पिकवत असत. त्या शेतीमध्ये बाहेरून जी काही घटक आपण आता सध्याच्या घडीला टाकतो ती घटक त्या ठिकाणी टाकली जात नव्हती आणि जे काही स्थानिक पातळीवर उपलब्ध असेल त्या सर्व संसाधनांचा उपयोग करून आपले जे काही शेतकरी बांधव आहेत ते त्या ठिकाणी शेती करत होते. त्यालाच आपण नैसर्गिक शेती असं म्हणतो. सर, आता एक नैसर्गिक शेतीची सध्या शेतकरी बांधवांना गरज आहे का? या संदर्भाने सांगत असताना आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये साधारणतः 1960मध्ये हरित क्रांती ही उदयास आली. त्याचे जनक MS स्वामीनाथन हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरित शेती आपल्याकडे राबवली गेली आणि ही राबवत असताना आपणा सर्वांना माहीत आहे की सुरुवातीलाच आपण यामध्ये नैसर्गिक शेतीला थोडासा फाटा देऊन त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करायला सुरुवात केली. त्याचबरोबर जी काही बियाणे आहेत ती हायब्रिड बियाणे किंवा नवीन तयार केलेली जी काही बियाणं आहेत यांचा वापर केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी कीड नियंत्रण करण्यासाठी लागणारी जी काही विविध औषधे आहेत, फवारणीसाठी लागणारी जी काही रसायनं आहेत त्याचा वापर केला आणि या वापरामुळं निश्चितच सुधारित बियाणं, त्याला लागणारं रासायनिक खत आणि कीड नियंत्रण या 3 गोष्टी समतोल प्रमाणात केल्यामुळं आपल्या देशातील जे काही शेतीतलं कृषी उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यालाच आपण ग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांती असं म्हणतो. परंतु हे सगळं करत असताना एक वेळ अशी आली, आपल्या असं लक्षात आलं की यामधनं उत्पादन तर वाढत आहे परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम ही त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. जसं की थोडक्यात सांगायचं झालं तर आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे. त्याचबरोबर जी काही रासायनिक खतं आहेत ती त्या जमिनीमध्ये मिसळत आहेत, पाण्यामध्ये मिसळत आहेत आणि याचा जो दुष्परिणाम आहे तो त्या ठिकाणी त्याला कंझ्युम करणारे किंवा त्याचं सेवन करणारे जे काही सजीव असतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि म्हणून कालांतराने पुन्हा एकदा असं वाटू लागलं की या सुधारित शेतीपेक्षा आपली पारंपरिक शेती किंवा नैसर्गिक शेती करणंच गरजेचं आहे. सर, आता मला एक सांगा की या नैसर्गिक शेतीचे प्रणेते कोण आहेत? नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं सांगत असताना आपणाला एक नाव प्राधान्यानं घेतलं पाहिजे, ते म्हणजे जे काही सुभाष पालेकर म्हणून आहेत आपल्याकडले. बेलोरा या ठिकाणी त्यांचा 1949 रोजी जन्म झालेला आहे. विदर्भ रिजनचे ते मूळ स्थायिक आहेत आणि यांनी अगदी 1972 पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. साधारणतः 20 वर्ष सतत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी
एक नैसर्गिक शेती कशा पद्धतीनं केली जावी याचं एक उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि याचाच परिणाम म्हणून जी काही सुभाषजी पालेकर आहेत यांना वेगवेगळे पुरस्कारसुद्धा आपल्या शासनाच्या वतीनं देण्यात आले, जसं की बसवाश्री अवॉर्ड 2005, गोपाल गौरव अवॉर्ड 2007 आणि भारतातला सर्वात मुख्य आणि मोठा असणारा पुरस्कार म्हणजे पद्मश्री हा 2016मध्ये त्यांना देण्यात आला. आणि त्यांचं जे नैसर्गिक शेतीमधील कार्य आहे हे पाहून 2017मध्ये साधारणतः 14 जून 2017 रोजी त्यांची आंध्रा स्टेटचं जे काही ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये ॲडवायझर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. साळवे सर, मला आता एक सांगा की नैसर्गिक शेतीची मूलभूत तत्त्व कोणती आहेत? नैसर्गिक शेतीची जे काही मूलभूत तत्त्व आहेत याचा जर आपण विचार केला तर यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीचं आरोग्य जपणे. आज आपण पाहतोय की आपल्याकडील जी काही सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीचा जो काही सुपीकता आहे ती वेगवेगळ्या कारणानं कमी होत आहे. त्याची कारणं बरीचशी आहेत. तर ही कारणं शोधून काढत असताना आपल्याला असं लक्षात येईल की मातीमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले जे काही सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव हे त्या शेतीचा जो काही पोत आहे किंवा त्या शेतीची जी काही गुणवत्ता आहे ते वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये असणारे जे काही सेंद्रिय घटक आहेत हे घटकसुद्धा किती प्रमाणात आहेत त्याचासुद्धा त्या जमिनीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आहे तो त्याचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं सांगत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की ही शेती करत असताना साधारणतः आपण काय करतो तर त्यामध्ये स्थानिक संसाधनांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. जसं की शेतामध्ये उपलब्ध असलेली जी काही संसाधनं असतील त्यांचाच वापर करून ही शेती केली जाते. यामध्ये बाहेरून ज्या काही गोष्टी ॲड करायच्या असतात त्या त्यामध्ये केल्या जात नाहीत. जसं की समजा आपण रासायनिक खतं बाहेरून देतो किंवा पेस्टिसाइड्सची फवारणी केली जाते, या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं टाळल्या जातात. त्याचबरोबर जी काही जमीन आहे आपली जी काही सुपीक जमीन आहे तर ही सुपीक जमीन जास्तीत जास्त काळासाठी झाकून राहिली पाहिजे, ज्याला आपण आच्छादन म्हणतो. तर हे आच्छादन मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आच्छादन जर राहिलं तर त्या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षित राहतात. त्याचबरोबर त्या जमिनीची जी काही पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामध्ये असणारं जे काही मॉइश्चर आहे, आर्द्रता आहे, त्याचं प्रमाणसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मेंटेन केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे तीसुद्धा जमिनीची वाढते. आणि यामुळं या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितच जी काही जमीन आहे त्या जमिनीची सुपीकता वाढते, जमीन भुसभुशीत होते, त्यामध्ये इरिगेशन राहतं. आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या पिकांसाठी उपयुक्त असलेले जे काही सूक्ष्मजीव आहेत किंवा सूक्ष्म घटक आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा वापर होऊ शकतो. दुसरं, आपल्या नैसर्गिक शेतीच्या संदर्भानं बोलत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शेतीमध्ये जी काही जैवविविधता आहे हे वाढवणं या ठिकाणी खूप मोठं गरजेचं आहे किंवा त्याचा एक बेसिक प्रिन्सिपलच आहे असं आपण समजायला हरकत नाही. आणि यासाठी म्हणून जी काही पीक पद्धती आहे ती सुरुवातीला बदलली जाते. यामध्ये आपण प्रामुख्याने मिश्र पीक पद्धतीचा वापर हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करतो. त्याचबरोबर आंतरपीक आणि विविध वनस्पतींचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आपण आज तारखेला जर पाहिलं तर आपल्याकडील शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो साधारणतः
एक पीक घेण्याकडे जास्त प्रमाणात आहे असं आपणाला जाणवतं किंवा दिसून येतं. तर हे या पद्धतीनं न करता आपण मिश्र पीक पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, जसं की आपण इंटरक्रॉपिंग म्हणतो, किंवा 2 पिकं घेत असताना एक प्रमुख पीक आणि त्याला साईड बाय साईड येणारं दुसरं पीक, जसं की त्याचा जो कालावधी आहे एक जास्त काळाने येणारा आणि एक कमी दिवसामध्ये येणारा असं जर पीक आपण घेतलं तर त्याचा निश्चितच आपणाला उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीमध्ये आपणाला निसर्ग चक्र हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नैसर्गिक प्रक्रियांना प्रोत्साहन देऊन निसर्गाच्या चक्रानुसार आपण ही शेती त्या ठिकाणी केली पाहिजे. सर, आता नैसर्गिक शेतीमध्ये बीजामृत झालं, जीवामृत, याचं महत्त्व काही आहे का? नैसर्गिक शेतीचा मूळ गाभा जर आपण पाहिला तर त्यामध्ये साधारणतः 3 गोष्टींचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामधलं पहिलं जे आहे ते आपण म्हटल्याप्रमाणे बीजामृत आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी जीवामृत आहे. आणि तिसरा जो भाग यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे आहे आच्छादन. तर आपणाला माहीत आहे की शेती जर करायची असेल तर शेतीमध्ये जो प्रमुख किंवा सर्वात महत्त्वाचा घटक जर काय असेल तर तो आहे त्या ठिकाणी लागणारे बियाणे. आणि मग हे बियाणे जर चांगल्या प्रतीचे असेल तर निश्चितच त्या ठिकाणी शेती ही चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. आणि म्हणून मग आपण जे काही बियाणं जमिनीमध्ये टाकणार आहोत त्या बियाणेला योग्य पद्धतीनं प्रोसेस करणं, त्याच्यावर योग्य पद्धतीनं प्रक्रिया करणं गरजेचं असतं. आणि यासाठी म्हणून बीजामृतचा जो काही वापर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. सुरुवातीला बियाला योग्य पद्धतीने प्रोसेसिंग करून मग ते बियाणे जमिनीमध्ये पेरले जाते. आणि जर बियाणं चांगलं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदासुद्धा होतो. त्याचबरोबर दुसरा जो आपण घटक म्हटलं की जसं की जीवामृत आहे, तर जीवामृतचा उपयोग काय होतो, तर जीवामृतचाच उपयोग जो आहे तो म्हणजे त्या जमिनीमध्ये असणारा जो काही जमिनीचा जो आपण काय म्हणूयात पोषक घटक आहेत किंवा पोषण तत्व आहेत हे वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर जीवामृत याच्या संदर्भाने आपण जे गोष्टी त्या ठिकाणी वापरतो त्यामध्ये प्रामुख्यानं आपली जी गाय आहे ते गाईचं शेण असेल, गाईचं युरिन असेल, या आणि गूळ आपल्याकडे उपलब्ध असणारा याचं मिक्सर करून योग्य प्रमाणामध्ये आपण जर ते वापरलं तर निश्चितच त्याचा या शेतीच्या संदर्भानं किंवा नैसर्गिक शेतीमध्ये उपयोग होऊ शकतो. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आच्छादन. आपण साधारणतः पाहतोय की बरेचसे शेतकरी हे आपल्या शेतामध्ये जो काही झाडाचा पाला असेल किंवा झाडांचे पडलेले जे काही भाग असतील यांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा जो काही प्रकार आहे ते नेहमी करतात. शेतामध्ये पानं पडू देत नाहीत. कधीकधी ती पानं जाळली जातात. तर हे असं न करता आपण ती पानं किंवा ते जे काही मटेरियल आहे ते तसंच त्या ठिकाणी पडू दिलं पाहिजे, जेणेकरून ते आहे त्या ठिकाणी कुजलं जाईल. आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आपणाला सांगावं लागेल की जर झाडाचा हिरवा पाला त्या ठिकाणी पडला तर त्या पाल्याच्या माध्यमातून, हिरव्या पानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नायट्रोजन जो घटक आहे तो जमिनीमध्ये मिसळला जातो. आणि जर वाळलेली सुकलेली पानं असतील ती त्या पडलेल्या ठिकाणी जर कुजली तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जो काही घटक आहे तो नैसर्गिकरित्या आपल्या शेतीमध्ये मिसळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाऊ शकतं. आणि जर कार्बनचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये वाढलं तर निश्चितच ती शेती ही सुपीक होण्यासाठी मदत होते. सर, आता एक सांगा की रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेती यामध्ये मुख्य फरक काय आहे थोडक्यात? तर रासायनिक शेतीच्या संदर्भानं सांगत असताना आपण पाहतो की सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारची जी काही
खतं आहेत ती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसांमध्ये किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असतं आणि त्याकरिता म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करत असतात. परंतु रासायनिक खताचा वापर केल्याने त्याचे दुष्परिणाम हे जास्त प्रमाणामध्ये होताना आपणाला दिसत आहेत. जसं की आपण जे खत जमिनीमध्ये टाकतो त्यातला काही भाग आपले जी काही प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी वापरतात आणि बाकीचा जो भाग आहे तो त्या जमिनीमध्ये मिसळला जातो, पाण्यामध्ये मिसळला जातो आणि मग त्या ठिकाणची स्थानिकची जमीन असेल, पाणी असेल हे दूषित होण्याचा जो काही प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात असू शकतं. या उलट नैसर्गिक शेतीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक घटक हे जमिनीमध्ये टाकत नाहीत किंवा त्याचं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो ॲडिशन करत नाहीत. तर मुळातच त्या जमिनीमध्ये असणारे जे काही घटक आहेत किंवा त्या ठिकाणी आपण नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या जे काही वनस्पती असतील आणि त्या वनस्पतींचे जे काही पडलेले पानं असतील किंवा झाडांचे वेगवेगळे भाग असतील त्याचाच वापर त्या ठिकाणी खत म्हणून वापर करतो आणि त्यामुळं नैसर्गिक शेतीचा फायदा एकच आहे की यामध्ये आपण कुठल्याही दूषित घटकांचा शिरकाव आपल्या जमिनीमध्ये करत नाहीत आणि त्यामुळं निश्चितच आपली शेती ही विषमुक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नैसर्गिक शेतीमुळं जमिनीच्या आरोग्यामध्ये कोणते बदल होतात? नैसर्गिक शेती जर केली तर या नैसर्गिक शेतीचे फायदे पाहत असताना याच्यामध्ये पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपली जी शेती आहे, ज्या शेतीमध्ये आपण नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणार आहोत किंवा त्याची जी प्रॅक्टिस आहे ती करणार आहेत, तर त्या ठिकाणची जमीन जी आहे ती सर्वप्रथम सुपीक होण्यासाठी मदत होते. जमीन सुपीक होते म्हणजे काय होतं, तर जमिनीमध्ये पिकांसाठी उपयुक्त असणारे जे काही घटक आहेत, मग त्याच्यामध्ये कार्बन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फेट असेल आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. यांचं प्रमाण जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि आपण मानवनिर्मित जे काही प्रक्रिया आहेत किंवा आपला मानवाचा हस्तक्षेप जर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी नाही झाला तर त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जे काही नैसर्गिक सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. आपणाला माहीत आहे की इको फ्रेंडली वनस्पतींना उपयुक्त असणारे जे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत किंवा अनेक जे काही सूक्ष्म जीव आहेत जे की सॉईल विघटन करण्यासाठी उपयुक्त असतात, त्यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. आपण गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, तर गांडुळासारखे जे काही जीव आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ होते आणि ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांची जर वाढ झाली तर निश्चितच त्या ठिकाणची जी काही सॉईल आहे ती चांगली होण्यासाठी मदत होते. आणि निसर्गाच्या चक्रानुसार जे काही सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये असले पाहिजेत आणि जे एकमेकासाठी पूरक आहेत, त्या सर्वांची संख्या जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर बऱ्याचशा जे काही कीड आहे समजा किंवा आपल्या पिकावर येणारे जे काही वेगवेगळी संकट असते, जसं की समजा तुडतुडे आहेत किंवा आणखी काही रोग आहेत किंवा पतंग आहेत, तर यांचं जे काही नैसर्गिक आपण काय म्हणूयात त्याचं जे नियंत्रण आहे ते या जीवांच्या मार्फतच केलं जातं. तो एक मोठा फायदा आपणाला या ठिकाणी होऊ शकतो. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होतं असं शेतकऱ्यामध्ये समज आहे, तर याविषयी आपलं मत काय सर? नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होतं ही बाब खरी आहे. निश्चितच आपण जेव्हा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो तेव्हा त्या ठिकाणी जे काही उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये वाढते. परंतु नैसर्गिक शेतीचा जर आपण विचार केला तर निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घटणार आहे. मग याच्यासाठीच याचा एक मार्ग असा आहे की शेतकऱ्यांना जेव्हा नैसर्गिक शेतीकडे वळतो तेव्हा पूर्ण शेती
ही नैसर्गिक शेतीसाठी न वापरता त्यातला काही भाग हा त्या नैसर्गिक शेतीसाठी वापरला पाहिजे. आणि मग हे वापरत असताना आपल्या असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जरी उत्पन्न कमी असेल तरी ते जर आपण सातत्यानं चालू ठेवलं तर साधारणतः 2 ते 3 वर्षाच्या पुढे आपल्याला त्याच नैसर्गिक शेतीमधनं जे काही मिळणारं उत्पादन आहे ते रासायनिक शेतीपेक्षा जास्त किंवा त्याच्या बरोबरीचं आहे असं लक्षात येईल. कारण का त्या 3 वर्षाच्या कालामध्ये त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही मूलभूत तत्त्व त्या ठिकाणी मिसळली पाहिजेत ती त्या शेतीच्या माध्यमातून मिसळली जातात आणि ती जमीन वरचेवर सुपीक होत जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचं त्या ठिकाणी ॲडिशन झाल्यामुळं. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची सुरुवात ही कशी करावी? नैसर्गिक शेतीकडे आपणाला वळत असताना सुरुवातीला आपण काही गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये साधारणतः एक साधारणशी माहिती अशी किंवा आपणाला नैसर्गिक शेती म्हणजे करायची म्हणजे काय करायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपणाला या शेतीमध्ये बाहेरून कुठलेही जे काही घटक आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. जसं की समजा बी बियाणे असतील तर यामध्ये संकरित बी बियाणे न वापरता यामध्ये जी काही आपली नैसर्गिक किंवा आपली जी मूळ बियाणं आहेत ज्याला आपण गावरान बीज म्हणतो या बीजाचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो किंवा वापर केला जातो. त्याचबरोबर आपणाला यामध्ये रासायनिक खतांचा वापर करायचा नाही आहे हेही आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि मग रासायनिक खतांचा वापर नसेल करायचा तर त्याला पर्याय काय असू शकतो तर त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आणि पर्याय म्हणत असताना आपल्या शेतीमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या वनस्पती असतील या सर्व वनस्पतींचे जे काही वेगवेगळे भाग आहेत ते आपणाला त्या ठिकाणी खत म्हणून वापरले जाऊ शकतात किंवा त्याच्या माध्यमातून पिकांना उपयुक्त असणारे जे काही घटक आहेत ते जमिनीमध्ये मिसळले जाऊ शकतात. तिसरं म्हणजे याच्यामध्ये आपणाला जे काही यंत्राच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेती करताना शेतकरी दिसत आहेत तर यंत्राच्या माध्यमातून आपणाला ही शेती करायची नाही आहे. तर यामध्ये नैसर्गिक किंवा आपण पारंपरिक पद्धतीनं जी काही संसाधनं वापरत होतो त्याचा वापर करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड्स या ठिकाणी वापरायचे नाही आहेत. रासायनिक पदार्थ आपणाला त्या ठिकाणी ॲड करायचे नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा या ठिकाणी जो काही चर्चेला जाऊ शकतो तो म्हणजे नैसर्गिक शेती करत असताना आपला जो त्या ठिकाणचा जो वावर आहे किंवा आपला मानवनिर्मित जो काही हस्तक्षेप आहे तो थोडासा कमी केला गेला पाहिजे. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक शेती ही करू शकतो. सर, आता शेवटचा प्रश्न विचारतो, नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत? नैसर्गिक शेतीच्या फायद्यामध्ये सांगायचं झालं तर आपलं जे काही उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. त्याचं कारण आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खत बी बियाणे त्या ठिकाणी ॲड करत नाही त्यामुळं तो खर्च वाचतो. त्याचबरोबर निसर्गाची सुसंगत असणारी अशी शेती त्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे ते चांगल्या पद्धतीनं निर्माण होतं. मार्केटमध्ये बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर पर्यावरण आणि जमिनीचं जे काही स्वास्थ्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलं जातं. पाण्याची जी काही धरून ठेवण्याची क्षमता आहे जमिनीची ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि नैसर्गिकरित्या जी काही पाणी आणि ऊर्जा धरून ठेवण्याची क्षमता आहे एफिशियन्सी तीसुद्धा वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर विषमुक्त जे काही अन्नपदार्थ आहेत किंवा चांगलं आणि सकस आहार किंवा सकस अन्नपदार्थ निर्माण करण्याचं कामसुद्धा याच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. आणि आपण
अगदी खात्रीनं सांगू शकतो की नैसर्गिक शेतीमधून निर्माण होणारं जे काही अन्नपदार्थ आहेत हे आपणाला वापरासाठी खूप चांगले आहेत किंवा ते आरोग्यासाठी 100% चांगले असतात. नक्कीच साळवे सर, तुम्ही दिलेला हा जो संदेश आहे, मुलाखत आहे, शेतकरी बांधवांना आवडेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक शेतीकडं शेतकरी बांधव वळतील अशी मी आशा करतो. आज तुम्ही आलात आणि आकाशवाणीसाठी सर्व शेतकरी मित्रासाठी मुलाखत दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.